नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण गाजर, काकडी, टोमॅटो आणि कांद्याची पात वापरून हेल्दी कोशिंबीर कसे करतात ते पाहणार आहोत। या कोशिंबीरमध्ये मी दह्याचा वापर केलेला नाही। मस्त अशी हेल्दी कोशिंबीर तयार झालेली आहे। काकडी, गाजर आणि टोमॅटो कोशिंबीर बनवण्यासाठी मी एक काकडी घेतलेला आहे, 2 छोटे गाजर घेतलेले आहेत आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे। हे सर्व मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहे। तर हे काकडीचे दोन्ही बाजूचे देठ काढून एक मोठ्या खिसणीने खिसून घेते। गाजरही खिसून घेते आणि टोमॅटो बारीक चिरून घेते। गाजर आणि काकडी खिसण्यासाठी मी ही खिसणी घेतलेली आहे। ह्या खिसणीवर वेगवेगळे साईजचे आहेत, तर हे मी मोठ्या बाजूने खिसून घेणार आहे। काकडी, कांदा आणि गाजर ह्याची कोशिंबीर करण्यासाठी मी काकडी मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे, गाजरही मोठ्या खिसणीने खिसून घेतलेला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। ह्या कोशिंबीरमध्ये वापरण्यासाठी मी कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे। थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, जास्त बारीक केलेलं नाही शेंगदाण्याचं कूट। आता हे सर्व मिक्स करण्यासाठी मी एक बाउल घेते। तर ह्या बाउलमध्ये आपण काकडी, टोमॅटो, गाजर आणि कांद्याची पात आपण सर्व चिरून घेतलेले ते घालते यामध्ये। त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, अर्धा चमचा मीठ, यामध्ये मीठ घातलेलं आहे आपण अर्धा चमचा। त्यानंतर 2 चमचे साखर घालते। यामध्ये मी दही ऐवजी लिंबाचा रस पिळून घेणार आहे। दही कसं जास्त वेळ आपण कोशिंबीर ठेवलं की आंबट होतं, त्यामुळं लिंबाचा रस पिळून घेतलं की अजिबात आंबट होत नाही, काही नाही, व्यवस्थित राहते कोशिंबीर। अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। तर ह्यामध्ये आता अर्धा चमचा मिरची पावडर घालते। तर ह्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालते। आता हे सर्व मिक्स करून घेते। आता ह्याला आपण तडका देऊया। त्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवते। कोशिंबीरला तडका देण्यासाठी मी गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यामध्ये तेल घालते, थोडंसंच तेल घालायचं आहे, जास्त घालायचं नाही। त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते। गॅसवर तडका पॅन गरम करायला ठेवलेला, त्यामध्ये तेल आणि मोहरी घातलेलं आहे आपण। मोहरी तडतडल्यावर मग जिरे घालायचं आहे। मोहरी तडतडायला लागली आहे। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते। गॅस बंद करून घेते। त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालते। पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, थोडीशी कढीपत्त्याची। तर ह्या सर्व मिक्स करून घेतलेलं आहे बाउलमध्ये मी। काकडी, टोमॅटो, गाजर आणि कांद्याची पात, शेंगदाण्याचे कूट, मिरची पावडर, मीठ, साखर, सर्व लिंबाचा रस मिक्स करून घेतलेला आहे। आता ह्यामध्ये आपण तडका दिलेला आहे ते ह्या कोशिंबीरवर आपण तडका दिलेला आहे ते मिक्स करून घेऊया। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेतलेलं आहे। कोशिंबीर तयार झालेला आहे। आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते। कोथिंबीर घालून मिक्स केलेलं आहे। मस्त अशी कोशिंबीर, कलरफुल अशी कोशिंबीर, हेल्दी आणि कलरफुल कोशिंबीर तयार झालेली आहे। नवीन आणि छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुगरण किचन लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।